नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा. मी तुमचं माझ्या बीटी फॅमिली कट्टा या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायला आवडेल की मी माझ्या चॅनेलचं नाव बीटी फॅमिली कट्टा का ठेवलं, तर मी आज ते सांगणार आहे. तर जेव्हा आपण पहिल्यांदा चॅनेल काढतो तेव्हा इतरांचे व्हिडिओ वगैरे बघतो की कसं चॅनेल काढायचं, त्यांनी चॅनेलचं नाव कसं युनिक ठेवलं. तसंच मला माझ्या चॅनेलचं नाव हे युनिक ठेवायचं होतं. म्हणजे सर्चिंग केलं ना की पहिल्यांदा माझं नाव त्या सर्चिंगला आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या चॅनेलची चांगली ग्रोथ होईल. तर माझ्या चॅनलचं नाव काय ठेवायचं, म्हणजे मला माझ्या कुटुंबातील क्षण असतील, गावाकडचे क्षण असतील, किंवा माझ्या अधिराजचे क्षण, काहीतरी गोड क्षण असतील, असे म्हणजे सगळं मला त्या म्हणजे चॅनेल थ्रू दाखवायचं होतं. मग असं मला कोणतं नाव म्हणजे सुचत नव्हतं. तेव्हा मी ChatGPTची मदत घेतलेली. मग कट्टा, आता माझ्या चॅनलचं नाव काय, बीटी फॅमिली कट्टा. तर तुम्हाला कट्टा म्हणजे माहीतच आहे की ती एक प्रकारची जागा नसून आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये एक मन मोकळेपणा करणारी, गप्पा मारणारी, म्हणजे आपल्या मित्रांसोबत गप्पा व आपलं मन मोकळं करणारी जागा म्हणजे कट्टा. तर माझी फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिली रिलेटेड पण असावं म्हणून मी बी म्हणजे बरकाळे, माझ्या माहेरकडचं आडनाव आहे, आणि टी म्हणजे माझ्या सासरकडचं आडनाव आहे तोडकर, BT. आणि ही माझी फॅमिली आहे म्हणून BT फॅमिली कट्टा असं मी माझ्या चॅनलचं नाव ठेवलं. आणि मला खूप आवडलं ते. आणि सर्चिंग केलं तर कुणाचंही BT फॅमिली कट्टा नव्हतं. आणि जसं आपलं चॅनल जर युनिक असलं, म्हणजे कुणाचंही नाव नसेल तर चांगली ग्रोथ होते, असं मी म्हणजे बहुतेक करून बऱ्याच व्हिडिओमधून ऐकलं आहे. तर तुमचंही असं चॅनेलचं नाव युनिक असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. असं नाही की आपलं चॅनेलचं नाव युनिक असेलच तर आपल्या चॅनेलची ग्रोथ होते, असं काय नाही. आपला कंटेंट वगैरे चांगला असला तरी आपल्या चॅनेलची ग्रोथ होतेच होते. तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव कसं ठेवलं, त्यामागचं काय कारण आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.